नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो यामधील डिफरन्स। येथे त्याचे सीडलिंग्स तयार करण्यासाठी मी ठेवलेले होते आणि खूप सुंदररित्या ते स्प्राउटिंग झालेलं आहे। या ठिकाणी पोटॅटोला देखील खूप सुंदर पद्धतीने स्प्राउटिंग आलेला आहे। हा पोटॅटो आपण असाही लावू शकतो किंवा याचे पीसेस करून लावू शकतो आणि हे ज्याला आपण रताळं म्हणतो हे आपण असंच इन्सर्ट केल्यानंतर याच्यापासून मोठा वेल तयार होतो। बायोलॉजी मध्ये ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हे दोन्ही मेंबर्स हे मॉडिफिकेशन फॉर द फूड स्टोरेजिंग मध्ये आपण स्टडी केलेले आहेत। पोटॅटो जो पार्ट आहे ते मॉडिफिकेशन आहे स्टेमचे आणि रूटचे मॉडिफिकेशन आहे स्वीट पोटॅटो। आपण यांची नावं लिहूयात। हा आहे पोटॅटो आणि याला आपण म्हणतोय हा आहे स्वीट पोटॅटो। लक्षात घ्या, याला आपण स्टेम म्हणलेला आहे आणि स्वीट पोटॅटोला आपण रूट म्हणतोय। हेच पार्ट आपल्याला समजून घ्यायचे। तर त्यापूर्वी आपल्याला स्टेमचे काही कॅरेक्टर्स माहिती असणं गरजेचं आहे। स्टेम मध्ये नोड्स अँड इंटरनोड्स आर प्रेझेंट। नोड्स आणि इंटरनोड प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो स्टेम। हा एक पार्ट समजून घ्या, हे मेन फीचर आहे। आपल्याला आता पाहायचंय की याच्यातला नोडल रिजन कोणता आहे आणि इंटरनोडल रिजन कोणता आहे। टेंटेटिव्ह फॉर्म मध्ये जर आपण या ठिकाणी डायग्राम काढली, मी जर या ठिकाणी हे पोटॅटोची डायग्राम काढली तर इथे एक अटॅचमेंटचा पॉइंट आहे आणि नंतर अशा काही आईज आपण त्याच्यावरती काढतो जिथून हे स्प्राउटिंग होणार आहे। तर या ठिकाणी आपण लेबल्स देताना याला आपण म्हणतोय आईज, आय। हाच जो पार्ट आहे तो नोड्सचा पार्ट आहे, नोड्स। आणि इन बिटवीन टू नोड्स हे जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतोय इंटर नोड्स। डायग्राम दिसत असेल तुम्हाला आणि आता हे आपण रिअल मध्ये बघत आहोत। इथं लक्षात घ्या, हा पोटॅटो आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणलं की इथं प्लांटला, मदर प्लांटला इथं अटॅचमेंट झालेली असते, तो पॉइंट इथं रिजन तुम्हाला दिसतोय। हा जो पार्ट दिसतोय इथून मदर प्लांटला अटॅचमेंट आहे। राहिला पार्ट हे जे आईज आहेत, तर या ठिकाणी काही आईज अजूनही आहेत जे डॉर्मंट कंडिशन मध्ये आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्प्राउटिंग झालेलं दिसतंय। आता हे स्प्राउटिंग होताना तुम्हाला दिसेल की ठराविक डिस्टन्स वरती हे स्प्राउटिंग झालेलं आहे। ज्या ठिकाणी हे स्प्राउटिंग झालेलं आहे त्या प्रत्येक रिजनला आपण म्हणतोय नोडल रिजन। हा नोडल रिजन आहे, हा एक नोडल रिजन आहे। यामधलं जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतोय इंटरनोड, जे आपण इथं दाखवलेलं आहे याला आपण इंटरनोड म्हणतोय। नोडल रिजन जिथून स्प्राउटिंग होतंय त्याला आपण आईज असं म्हणतोय। लक्षात घ्या, हे सगळे आईज आहेत, इथं सुद्धा दिसेल प्रत्येक बर्ड मध्ये, प्रत्येक स्प्राउटिंग मध्ये तुम्हाला डिस्टन्स दिसतंय आणि हे आहे इंटरनोडल रिजन्स। आणि म्हणून ज्या ठिकाणी नोड्स आणि इंटरनोड्स आहेत त्याला आपण म्हणतो स्टेम। जवळून पाहिल्यानंतर दिसेल की इथं रूट्सचे डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट झालेले आहे। हे सगळे रूट्सचे पार्ट डेव्हलप व्हायला स्टार्टिंग झालेला आहे, कारण हा वरचा पार्ट आहे शूटचा। हे आपण असंही लावू शकतो। पहिल्यांदा हे तर समजलं की हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, ह्याला नोडल रिजन म्हणलं आणि हे आहेत इंटर नोडल रिजन। इंटर इन बिटवीन, नोडल दोन नोडच्या मधला डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतोय इंटर नोड। हा एवढा जो डिस्टन्स आहे इंटर नोड, इट इज ऑल्सो इंटर नोड, हे नोडल रिजन आहेत। आता पाहूयात आपण रूट्स। लक्षात घ्या, हे जे स्वीट पोटॅटो आहे हे रूटचं मॉडिफिकेशन आहे। हे आपण या पद्धतीने लावणार आहोत, या पद्धतीने लावणार आहोत। हे जमिनीच्या खाली जाईल आणि हा वरचा पार्ट राहील। तर लक्षात घ्या, याच्यात या दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हाला कळेल की याच्या एंटायर बॉडीवरती ठराविक ठिकाणी स्प्राउटिंग झालेलं आहे, परंतु स्वीट पोटॅटो मध्ये, रताळ्यामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार नाहीये। त्याच्या एका वरच्या बाजूला फक्त काय झालेलं आहे, हे स्प्राउटिंग झालेलं दिसतंय। हे सुंदर सीडलिंग्स आता तयार होणार आहेत
लीव्ज अजून छोटे आहेत, तर हे आपण असंच लावतोय लोअर पार्ट, कारण हे रूटचं मॉडिफिकेशन आहे. रूटचा हा लोअर पार्ट आहे जो निमुळता होत गेलेला आहे आणि या ठिकाणी हा जो पार्ट आहे तिथून स्टेम्स डेव्हलप झालेले आहेत. स्प्राउटिंग होताना इथं ज्या ज्या ठिकाणी स्प्राउटिंग झालेलं आहे त्याला आपण नोडल रिजन म्हणतोय. इथं सुद्धा इंटरनोड रिजन आहेत, परंतु हे एंटायर बॉडीवरती नाही आहेत स्वीट पोटॅटोच्या, आणि म्हणून आपण याच्यावरती नोड इंटरनोड नाही आहेत, म्हणून आपण याला रूट्स मध्ये कन्सिडर करतो. हे लक्षात घ्या, दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. आता यांचा फॅमिलीचा जर आपण विचार केला तर पोटॅटो हे नाईटशेड फॅमिलीमध्ये येते. आणि इथं स्वीट पोटॅटोचा जर आपण विचार केला तर ते मॉर्निंग ग्लोरी फॅमिली मध्ये येते. आता याला आपण काय म्हणतो हे लक्षात घ्या. नाईट शेड्स मध्ये सोलॅनेसी फॅमिली येते आणि मॉर्निंग ग्लोरी मध्ये कॉर्नवॉल व्हिलेसी फॅमिली. पोटॅटोला आपण व्हाईट पोटॅटो ही म्हणतो, हे लक्षात घ्या. दोन्हीमध्ये सुद्धा प्रोटीन कार्बोहायड्रेट रिच आहेत, परंतु जो व्हाईट पोटॅटो आहे याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट हायेस्ट प्रमाणामध्ये आहे. कॅलरीज, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, प्रोटीनचा रिच सोर्स आहेत हे दोन्ही सुद्धा. एक आहे स्टेमचं मॉडिफिकेशन, एक आहे रूटचं मॉडिफिकेशन. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून काही मॉडिफिकेशन रिअलमध्ये तुम्हाला मी दाखवते. हे तर आपण कन्सेप्ट शिकतो, परंतु ॲक्च्युअलमध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. या दोन्हीमध्ये क्लिअर क्लिस्टर तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. इथं फक्त वरच्या बाजूला स्प्राउटिंग झालेलं आहे आणि इथं एंटायर त्याच्या बॉडीवरती स्प्राउटिंग झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कॉमेंट करून जरूर सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी. थँक यू.